एक महत्त्वाची बातमी, परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परराष्ट्र मंत्रालयाची ही संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेतनं काय महत्त्वाची माहिती मिळते ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पठाणकोट एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा मनसुबा भारतानं उधळलेला आहे। अनेक प्रयत्न भारतानं पाकचे हाणून पाडलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला आता अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर काल रात्री पाकनं हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतानं ते हल्ले हाणून पाडले आणि त्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय, पठाणकोट आणि जैसलमेर मधली ज्या ठिकाणी पाकनं हल्ला केला होता त्या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। पठाणकोटमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्या ठिकाणी जैसलमेरमध्ये सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी 5:30 वाजता बैठक होणार आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दरम्यान या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। परराष्ट्र मंत्रालयाची ही बैठक आहे, संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत ऑपरेशन सिंदूर संदर्भात काही माहिती दिली जाते।